एखाद्या छोट्याशा कथेमध्ये सुद्धा एक परी असते, एक राक्षस असतो आणि परीला राक्षसापासून वाचवणारा एक राजकुमार असतो. पण आपण जसजसे मोठे होतो तसा हा राक्षस सुद्धा आपल्याबरोबर मोठा होत जातो. अरे किती राक्षसासारखा खातोयस, राक्षसासारखा फिरत काय बसतोयस, असे प्रश्न आपल्या कानावर पडायला लागतात आणि राक्षसाची संकल्पना बदलते. पुढे आणखी मोठं झाल्यावर राक्षसी भूक, राक्षसी महत्वाकांक्षा, राक्षसी महागाई, सेलिन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फेस्टिवल मध्ये ॲक्युमेनियल ज्युरी अवॉर्ड हा अतिशय प्रतिष्ठित अवॉर्ड या चित्रपटाला मिळाला होता. आणि त्याही पलीकडची महत्वाची गोष्ट म्हणजे सलाम बॉम्बे या चित्रपटानंतर दुसऱ्यांदा या चित्रपटाच्या निमित्ताने भारतामध्ये हा पुरस्कार आला होता. आणि म्हणूनच समित कक्कड हा फक्त भारतीय नाही तर एक इंटरनॅशनल राक्षस आहे असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया समित कक्कड यांचं. प्लीज वेलकम सर. माइक प्लीज. नमस्कार. Hello. Good evening, everybody. Thank you for being here, and I would like to welcome everybody. Thank you. We waiting for Sai. I think so. बहुत ज़्यादा ट्रैफिक है, as you all know. मुंबई शहर में हम लोग. Wish we were in Pune, but no. But. Naki sir, I'm sure she'll be here any moment. I think so. She's on her way. I think she's already down, and she should be here very soon. Great. तर तुम्ही पहिल्यांदाच प्रेझेंटर म्हणून सर्वांसमोर आलेला आहात. मग अशा वेळेला तुम्ही असा राक्षसी चित्रपट का निवडला? इतरही चित्रपट होतेच की, त्यामागे काय कारण आहे? As you said, no, मैं खुद एक राक्षस हूँ, and I absolutely believe in that because there is a rakshas in me somewhere, and there is a rakshas in Sharad, there is a rakshas in Nilesh, there is a rakshas in Vivek. वो लोग बोलते नहीं हैं, मैं बोल देता हूँ. मैं बोलता हूँ, हाँ, मैं बोल देता हूँ because I'm basically बहुत ही clean-hearted man, but with a rakshas inside. And it's a very interesting day for me because and I'm absolutely proud, very honored and jealous. Gyanesh Zotin किधर है? Very jealous of Gyanesh Zotin because what a lovely film जो Gyanesh को मिली, and I'm so very proud and he's done an exceptional job. जब आप लोग फिल्म देखोगे तो आपको मालूम पड़ेगा कि why it is a fantasy thriller, and एक ऐसा fantasy thriller जो I always wanted to make from a very long time, लेकिन वो नहीं हुआ. But when Gyanesh made it, because very from the day one मैंने जब सुना था, I know the script, I know the process, and right from the first word Rakshas, I am absolutely completely bold. Before I say anything else, let's see the trailer of the film. I think so. That is that will kickstart everything, and presenting you the trailer of Rakshas. Thank you so much. Lights off, please. यार ये बंद करो. यहाँ का lights off करो, please. 1 second. पूरा light off. पीछे के लाइट्स. Thank you so much for making this. Thank you so much. And a big thank you to the producers, Vivek Kajaria and Nilesh Navlaka. Thank you for producing this film. आप लोग के बिना ये फिल्म नहीं हो सकती थी because it is a very difficult film to execute, and जो न्यानेश ने बहुत ही अच्छे से की है with the story writer Tanmay Dev, and it is a film which I think so should be seen, and that is why I was थोड़ा greedy and I said कि यार मुझे present करनी है film because I love what was made, I love, and because I knew all the process. That's it. Definitely. आणि 23
फेब्रुवारीला हा राक्षस जागा होतोय. आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये तो येऊन दाखल होणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवणं अर्थातच आपल्या हातामध्ये. या चित्रपटाच्या निमित्ताने एक राक्षस आणि त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतले आणखी 2 जायंट्स एकत्र आलेले आहेत आणि खूप वेगळ्या पद्धतीचे चित्रपट ज्यांनी बनवलेले आहेत असे खूप उत्तम निर्माते या चित्रपटाला लाभलेले आहेत. दांडगी मुलं, फॅन्ड्री, शाळा, सिद्धांत, चौर्य अशा अत्यंत प्रयोगशील आणि आव्हानात्मक चित्रपटांच्या पाठीशी उभं राहणारे निर्माते विवेक कजरिया आणि निलेश नवलखा यांना मी मंचावरती आमंत्रित करते. यांनी मिळून खरं तर हा राक्षस घडवलेला आहे. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की असा अतिशय वेगळा सिनेमा, इतका गूढ थ्रिलर तुम्हाला करावासा का वाटला आणि आतापर्यंत तुमचा एक वेगळं तुमच्या बाबतीतली गोष्ट अशी आहे की नेहमीच नवोदित टॅलेंटला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि पुन्हा एकदा नव्या दिग्दर्शकाला तुम्ही लोकांसमोर घेऊन आलाय, तर त्याबद्दल सुद्धा मला ऐकायला नक्की आवडेल. मला जबाबदारी विवेकनी बोलायची जबाबदारी मला दिली. तर जे सुजयमध्ये होतं, जे नागराजमध्ये होतं, तेच ज्ञानेशमध्ये थोडं आहे. आता वेळच सांगेल की मी जे बोलतोय ते किती प्रमाणात खरं होतं, पण आम्हाला एक असा दिग्दर्शक पाहिजे होता जो त्या कथेबरोबर जगतो, मरतो, लिहितो, वाचतो, झोपतो, सगळं त्याच्याबरोबरच करतो. आणि ज्ञानेशच्या डोक्यात जी कथा होती, आम्ही खूप वेळा त्याच्यावर बसलो आणि त्याच्या डोक्यात त्याला हेच करायचं होतं, बाकी काही करायचं नव्हतं. जे सुजयला करायचं होतं शाळाबरोबर, जे नागराजला करायचं होतं फॅन्ड्री बरोबर, तसंच एक त्याच्यात पॅशन होतं त्या कथेबद्दल, त्या सिनेमाबद्दल. आणि सिनेमा अवघड तर होताच, कारण ते वाचतानाच आम्हाला कळत होतं की हे करणं खूप सोपं नाहीये. आणि आमचं असं म्हणणं आहे की हा मराठीतला पहिला या जॉनरचा सिनेमा असेल. मराठीत अशा जॉनरचा सिनेमा कधीही कुणी पाहिला नसेल, आजपर्यंत झालेला नाहीये. ज्ञानेशच्या निमित्ताने ही संधी मराठीला मिळाली, मराठी सिनेमा इंडस्ट्रीला मिळालेली आहे की अशा प्रकारचा सिनेमा बघायला मिळेल. क्या बात आहे, क्या बात. मला वाटतं एका दिग्दर्शकासाठी एवढी कौतुकाची थाप पाठीवरती असणं पहिल्या चित्रपटाला ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आता त्या नवीन राक्षसाला आपण मंचावरती आमंत्रित करूया, ज्ञानेश जोडी. किती खरं तर साधा सुद्धा मुलगा आहे ना, म्हणजे राक्षस वगैरे म्हटलं तर एक वेगळी कल्पना असते आणि प्रत्यक्ष पाहिलं तर काहीतरी वेगळं असतं. पण हा चित्रपट पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईल की याला राक्षस का म्हटलंय, कारण जितका साधा सुद्धा हा आहे तितका साधा हा चित्रपट नाहीये. आणि म्हणूनच ज्ञानेश, आता तुला चित्रपटाबद्दल विचारायचंय. तुझं पहिलं बाळ आहे खरं तर हे, आणि प्री प्रोडक्शन पासनं पब्लिसिटीपर्यंत खूप मोठे टप्पे असतात. तर प्रत्येक टप्प्यातनं आम्हाला तुझ्याबरोबर घेऊन गेलास तर आम्हाला खूप आनंद होईल. प्रत्येक टप्पा सांगत बसलो तर बराच वेळ लागेल. लिखाणाबद्दल मी आधी थोडक्यात सांगेन. ही फिल्म मीच लिहिली आहे. गोष्ट मी आणि तन्मय देवने एकत्र केली. आम्ही काही शॉर्ट फिल्म्स केले होते एकत्र. आणि फिल्मचं हे करायचं असल्यावरती मी स्वतः ललित कला केंद्राचा विद्यार्थी आहे, तर माझं नाटकाचं शिक्षण आहे. तर ज्या पद्धतीचं आपण वेगवेगळ्या पद्धतीचे नाटकांचे वेगवेगळे जॉनर्स आपण बघतो, तसं फिल्मचं तरी आपण एक रिअलिस्टिक सिनेमाच बघतो, तर तसं काहीतरी करावं असं मनात होतं. मग काय करावं, तर एकदा एक प्रसंग घडला. माझा जन्म नंतर काही वर्ष मी इगतपुरीजवळ ताकीत नावाचं गाव आहे, त्या आदिवासी पाड्यावर माझे आई वडील शिक्षक शिक्षिका होते आश्रमशाळेत. तर अनेक वर्षानंतर मी जेव्हा तिथे गेलो, माझ्या जन्माबद्दल आपल्याला काय उत्सुकता असते आणि आईने काय अशा रंजक गोष्टी सांगितल्या त्या जन्माबद्दल, की तिकडे वाघ असतो आणि कळसुबाईच्या पायथ्याशी ते एवढं घनदाट जंगल आहे वगैरे वगैरे. अनेक वर्षांतर मी आता गेलो तिथे, ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून, तर तिथे मला तसं काहीच दिसलं नाही. तिकडे जंगल नव्हतं, कळसुबाई सगळ्यात उंच शिखर आपण म्हणतो, तिथे सगळे रिसॉर्ट झालेले होते भंडारदराच्या आसपास. तर मला एक तर वाटलं की आईने आपल्याला जरा रंगवून गोष्ट सांगितली आपल्या जन्माबद्दल, नाहीतर आपण एक ती मनात खूप रंगवली. पण हे कुठेतरी असं एक घालमेल झाली मनात. तेव्हा कुठे या लिखाणाची बीजं रुजली
अर्थात लिखाण हे करणं सोपं नव्हतं. याचे अगणित ड्राफ्ट झाले. ते NFDCच्या लॅबला ही फिल्म होती, त्याच्यानंतर अगणित ड्राफ्ट झाले. अनेक शंका उपस्थित झाल्या. अनेक वेळा हे आपण करतोय हे पूर्ण होईल का लिहितानाच ह्याच्याबद्दल शंका उपस्थित झाल्या. हे जेव्हा लिहून झालं त्याच्यानंतर ती स्क्रिप्ट संडास इन्स्टिट्यूटच्या लॅबला होती. त्या दरम्यानच माझी भेट निलेश सरांशी आणि विवेक सरांशी झाली आणि मी त्यांना तसं थोडंसं परिचय होता. निलेश सरांना मला आठवतं पुण्यात भेटायला गेल्यावर आणि मी वाचून दाखवल्यामुळे एक गोष्ट सांग पण गोष्ट आहे तर गोष्ट सांग. आणि मी गोष्ट सांगितली आणि ते पहिले श्रोते पण त्या स्क्रिप्टचे, तर एक पहिले लिस्नर म्हणून पण ते त्यांनी ज्या पद्धतीने विश्वास दाखवला मला पण वाटलं अच्छा नाही आपण ते लिहितोय ती गोष्ट पोचते, ऐकाविषयी वाटते, लोक मध्येच थांबवायला सांगत नाही म्हणजे काहीतरी आहे. आणि मग त्यानंतर निलेश सर आणि विवेक सर यात आले आणि त्या पुढचा प्रवास पण अत्यंत आव्हानक होता. कारण ही फिल्म ऑलमोस्ट 100% आउटडोअर प्रत्येक सीन्स आहेत, इनडोअर सीन्स नाही आहेत. आम्ही फॉरेस्टमध्ये शूट केलं आहे. डांग म्हणून भाग आहे गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरती, सापुताऱ्याच्या वरती. अगदी तिथून ते जव्हार, कर्जत, माथेरान, पुण्याजवळचा भाग, त्याच्यानंतर अगदी पार आपलं सज्जनगडाच्या जवळ काही ठिकाणं आहेत. मी असा एक पूर्ण नॉर्थर्न डब्बा वेस्टर्न घाटचा पिंजून काढत आणि कसं शूटिंगच्या वेळेस शूट केलं. आणि परत एक लहान मुलगी रुजुता आहे त्याच्यात, तिला घेऊन शूट करायचं. सई होती, याकूब सर होते. आम्हाला एका लोकेशनवरती ट्रेक करून जायला लागायचं. तर ते एक वेगळं स्पिरिट होतं ज्यामुळे हे शूट पूर्ण आलं. तर आय एम थँकफुल टू ऑल. आणि आता तुम्ही टीजर ट्रेलर बघितलंच आहे. जे प्रेम आता टीजर ट्रेलरला मिळते ते फिल्मलाही द्या. तुम्हाला फिल्म नक्कीच आवडेल. नरेश, आणि अजून एक प्रश्न विचारायचा आहे. चित्रपटातल्या कलाकारांबद्दल, म्हणजे खास करून कास्टिंग बद्दल तू काय सांगशील? कलाकार तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेतच, पण या भूमिकेसाठी हेच योग्य आहेत असं का वाटलं? फिल्ममध्ये सगळ्यात महत्त्वाचं फिल्म पूर्ण फिरते त्या एका कुटुंबाभोवती, जे एक मुंबईतलं कुटुंब आहे. ते एका अत्यंत दुर्गम आदिवासी जंगल अशा भागात जातं. तर मुंबईतलं कुटुंब आणि तर माझ्या डोक्यासमोर ते येत होतं की अरे मुंबईचं कुटुंब वाटावं मराठी आणि मुंबईचं मराठी कुटुंब पुण्याचं मराठी कुटुंबापेक्षा थोडंसं पुढे. तर अर्थातच त्या आईचं इरावतीचं जसं कॅरेक्टर आहे तर तसंच मला सईच्या व्यक्तिमत्वाबद्दल पर्सनली काय वाटत आलं. काही मित्रांकडून आमची थोडीशी परिचय पण होता. तर ते अत्यंत इरावतीचं व्यक्तिमत्व सईचं आहे असं मला वाटलं. अत्यंत आजची तरुण आई, अत्यंत इंडिपेंडेंट, फिअरलेस, प्रॅक्टिकल, सहज असं न हलणारी एक आपल्याकडे फिमेल आई म्हटले की असं एक मुळवर रडणारी आणि असं एक. तर ते पहिलं नाव अगदीच डोक्यात आलं. निलेश सरांच्या आणि विवेक सरांच्या ते होतं. हा, इथे वडिलांचं कास्टिंग एक आम्हाला आव्हान होतं. कारण दोन चॅलेंजेस यात होते फ्रँकली. की ते मुलीला वाटतं की आपले वडील त्या गोष्टीच्या पुस्तकातले राजा आहेत आणि तो डॉक्युमेंटरी फिल्म मेकर पण वाटेल आणि तो हरवलाय आणि त्याच्याबद्दल सतत एक उत्सुकता लागून राहावी. तर हे असे 3-4 क्लॉजेस होते कॅरेक्टरच्या पलीकडे. म्हटलं एका लहान मुलीला राजा वाटेल असं व्यक्तिमत्व हे या एकाच माणसाकडे आहे की आपले बाबा राजा आहेत. तर अशा प्रकारे यांचं मी कास्टिंग केल्यापेक्षा ते या टीमचे भाग झाले असं मी म्हणेन विलिंगली. मी त्या दोघांनाही आता आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात सई आणि शरद केळकर यांना मंचावरती करूया. आता पुढचा प्रश्न अर्थातच मी सईला विचारणार आहे. सई, साधारण 1 वर्षानंतर तू मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येतेस आणि आम्ही सगळे आतुरतेने वाट बघतोय. आम्ही एक्साइटेड आहोत. तू किती एक्साइटेड आहेस राक्षसबद्दल? नमस्कार. एक्साइटेड खूप आहे कारण नवीन प्रयोग आहे आणि मराठी सिनेमा रादर कुठलाच नवीन प्रयोग आजकाल प्रेक्षक खूप छान रिसीव्ह करतात, खूप छान त्याला प्रतिसाद देतात. आणि मला असं वाटतं की तुम्ही वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करत राहिला की
एक छान तजेलदारपणा राहतो तुमच्या असण्यात, तुमच्या काम करण्यात. आणि ज्ञानेशला मी जेव्हा भेटले आणि ज्ञानेशनी जेव्हा स्क्रिप्ट नरेट केली तेव्हा मला इन्स्टंटली स्क्रिप्ट आवडली आणि मला ज्ञानेशचा चांगुलपणा पण तितकाच कारणीभूत आहे ह्या स्क्रिप्टला हो म्हणण्यासाठी. सो मी नर्वस आहे, तितकीच एक्सायटेड पण आहे. एक तुम्हा सगळ्यांना, माझ्या मीडिया मित्रांना रिक्वेस्ट होती की प्लीज थिएटरमध्ये जाऊन ऑडियन्स कसा येईल सिनेमा पाहायला, ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवते आणि ती प्लीज तुम्ही छानपणे पार पाडाल अशी मी अपेक्षा करते. आणि येस, आय एम व्हेरी एक्सायटेड अँड नर्वस. येस सई, आणि वी आर ऑल्सो व्हेरी एक्सायटेड अबाउट यू. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू राक्षस. शरद, लई भारीमध्ये खरं तर तू संग्राम नावाचा एक राक्षसच होतास, पण त्यानंतर बाहुबली या चित्रपटामध्ये अमरेंद्र बाहुबलीचा आवाज होऊन तू राजाची भूमिका अप्रत्यक्षरित्या निभावलीस आणि चित्रपट आम्हाला जितका आवडला तेवढाच तुझा आवाजही आम्हाला खूप आवडला. हे मनापासून सांगावं असं वाटतं. पण आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या भेटीला येतोस, तर त्याबद्दल काय सांगशील? सर्वात पहिले तर काय ना की लोकांना असं वाटतं की मी म्हणजे कारण माझी हाईट अशी आहे किंवा आवाज असा आहे तर निगेटिव्ह करावा किंवा खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर करावा, तर एकाच आणि लोक टाईपकास्ट होतात किंवा त्यांना टाईपकास्ट केलं जातं आणि मी त्याच्यामध्ये बिलीव्ह मुळीच नाही करत. एक ॲक्टरची केपेबिलिटी त्याला माहिती असतात आणि त्याला निवडणारे जे डायरेक्टर्स असतात त्यांना माहिती असते. तर क्रेडिट गोज टू ज्ञानेश की त्यांनी माझ्यामध्ये अविनाश बघितला पाहिजे किंवा विवेक आहे, निलेश आहे, त्यांनी मला ऑफर केलं की हा रोल तू करशील का. मी तो विचार केला की नाही, ॲज अ ॲक्टर माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे कारण मी जसं आहे तसं नाही दिसायचं, मी जसा बोलतो तसं नाही बोलायचं. तर बऱ्याच वस्तू होत्या त्याच्यामध्ये आणि ते हळूहळू कळत गेलं की हा किती स्ट्रिक्ट डायरेक्टर आहे, ॲक्च्युअल राक्षस हाच आहे. ह्यांनी मला कम्प्लीट चेंज केलं त्या सिनेमामध्ये. म्हणजे एक लोकांचं परसेप्शन असतं ना की हा शरद केळकर म्हणजे संग्राम लय भारीचा किंवा अमरेंद्र बाहुबली आणि असं काही वाटेल. या सिनेमात मुळीच असं नाही आहे आणि ही स्क्रिप्ट खूप छान आहे, गरीब वासरू आहे आणि कोणत्या ऍक्टरसाठी हे खूप महत्वाचं असतं की ती स्क्रिप्ट कशी आहे, त्याला कसं प्रेझेंट केलं जातं. तुमचा रोल किती आहे, काय लेंथ आहे किंवा काय ते सेकंडरी असतं. टू बी अ पार्ट ऑफ अ गुड बी अ पार्ट ऑफ अ बिग फिल्म इज अ बिग अचीवमेंट फॉर मी. जसं बाहुबलीवर माझा आवाज मी स्क्रीनवर दिसत नाही तरी मला इतकं प्रेम मिळालं लोकांकडनं फक्त आवाजामुळे. तर तो एक एक्झाम्पल आहे की तुम्ही त्याच्यामध्ये काम केलंय ऑन स्क्रीन की नाही त्याचा काही फरक नाही पडत. आज अख्ख्या जगात मला लोक ओळखतात त्या व्हॉइसने. तर माझ्यासाठी स्क्रिप्ट खूप इम्पॉर्टंट असते. तर आय लव्ह द स्क्रिप्ट अँड हिअर इट इज. डेफिनेटली एका वेगळ्या भूमिकेमध्ये, म्हणजे मराठी चित्रपटामध्ये बघितलेल्या भूमिकांपेक्षा वेगळ्या भूमिकेमध्ये तुला बघायला आम्हाला खूप 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 आवडणार आहे. पण या सिनेमात तुमच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाचं पिल्लू आहे छोटंसं, तिला मी आता बोलवतेय. ऋजुता, प्लीज कम अप ऑन स्टेज. राक्षसाला शोधायला जाणारी आहे ती खरं तर ही छोटीशी मुलगी आहे. तर मला तुला असं विचारायचं आहे की कसं वाटला हा शोध, मिळाला का राक्षस? तितकं मला माहित नाही, मला पूर्ण फिल्म माहित नाही, तर मला सरप्राईज आहे. पण कसं वाटलं तुला शूटिंग करताना? मी थोडीफार थकली पण मजा आला. बरं, पण मजा आली ना? म्हणजे हो. आणि जंगलात वगैरे तुम्ही गेला होता तर तिकडे शूट हो, करताना मी पाण्यात गेली होती. पाण्यात पण गेली होती. ज्ञानेश दादाला माहिती होतं मला पाण्यात जायला खूप आवडतं, तर म्हणून त्यांनी असा सीन ठेवला असेल मे बी. अच्छा, म्हणून खास. वा, म्हणजे एकंदरीत खूप लाड पण केले. आणि ओरडला का तो तुला? नाही. क्या बात आहे. व्हेरी गुड. सो ऑल द व्हेरी बेस्ट. तुझी पहिली फिल्म आहे ना? हो. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. अजून काय 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 केलं? मी पाण्यात अच्छा, हा, काही TVCs केले. ओके. कॅमरन क्रेयॉन्स TVC, इझोन TVC, बिजली बचाव देश बनाव. मी काही व्हायरल्स केले. कॅमरन कलर पेन्सिल्स व्हायरल अँड हुआवे मोबाईल्स व्हायरल. मी प्रिंट आर्ट्स केले. ओके. HP प्रिंट आर्ट अँड
तुम्हाला असं विचारायचं आहे की हे कास्टिंग आणि हा नवोदित दिग्दर्शक त्याच्याबद्दल तर तुम्ही बोललात, पण एकंदरीत या टीम बद्दल काय वाटतंय तुम्हाला? Nilesh and Vivek, the best part is that we are very close friends. So I think so that was a very important thing for me also to, and it is a world of collaborations today. And we are already doing another 2 projects together. So, and usme, the best part about Vivek and Nilesh is that they are not corporate. They try to behave like one, but they are not. They try sometimes with their contracts and everything. They try a lot to तुम्हारा घर वर भी लिखवा देते हो कॉन्ट्रैक्ट में, लेकिन मेरे साथ ऐसा नहीं किया, तो ना मैंने उनके साथ ऐसा किया. So because I've seen their contracts and I've seen Gyanesh's contract also. Gyanesh को छोड़ दिया लेकिन उन्होंने. But it was very interesting because एक साथ when you move together, I think so it's a very interesting way of making cinema. And these 2 people, they believe in cinema. They don't make projects. That is the best part. मतलब उनका loss भी अगर हुआ है, they will still go ahead and make a film which has content. And not just because कि उसकी date free है तो ले लो. This is what they don't do, and this is I also don't do that. So it's a very interesting combination. Sharad के बारे में I would like to say कि the most focused man I have come across. And very soon we are doing a film together which is called Ek Number. बहुत जल्दी होगी वो, उसका बहुत प्रिपरेशन चालू है. बट शरद को मैंने देखा है. I have seen him exercise. I have seen him read his lines even while I was narrating him another film besides Rakshas also, where ये मेरे को राक्षस के बारे में बात करता था. And I was like वो नहीं वो बाद में करेंगे, बट वो राक्षस में वो सीन हमने ऐसा किया. So that is the time I realized कि okay, he gets into the skin of the character, which for me is the most important thing. Sai is a very, very, very good friend. I know her from a long time. We have not worked together, but Sai wants to do an action film, and वो शायद मैं ही करूँगा उसके साथ very soon. हाँ, मैंने सुन लिया है, बहुत मेरे दिमाग में है. And again, Sai के बारे में एक बहुत अच्छी चीज़ है कि she is very passionate, very fearless. She molds herself, before every film, which I think so is a right way to do. Before every film, she is not a person कि वो ये भी कर रही है, वो भी कर रही है. No, she concentrates and she does her job well, and which can be seen in all her films. Gyanesh, again, एक circle of life complete हुआ because Gyanesh wrote the dialogues for Half Ticket. So again, and I am the presenter of his first film, so I think so that is a very good way of starting a new film altogether, which may happen. And Gyanesh is again focused. He is a brilliant writer. मतलब अगर I hope कि he is a brilliant writer. I would propose कि इस राक्षस की actual story book बाहर निकलनी चाहिए. That would be a great thing because the way Gyanesh writes, the detailing, मतलब अगर वो किसी ने पढ़ लिया तो उसको पूरी फिल्म दिख जाएगी. That is the way he writes, and that is what I love about him. And आप लोग प्लीज फिल्म देखो. स्क्रिप्ट तो मैं भेज नहीं सकता आपको, लेकिन होपफुली इफ द स्टोरी बुक हाँ प्रोड्यूसर अगर स्टोरी बुक निकाले इट विल बी वेरी गुड बिकॉज अगेन एक राजा है, एक रानी है, एक कन्या है, एंड इससे अच्छी स्टोरी हो ही नहीं सकती. डेफिनेटली आम्ही त्याची वाट बघू नका. मैं चाहूंगा कि आई थिंक नोबडी एवर हर्ड विवेक कजारिया ऑन स्टेज. आई थिंक सर कुछ तो बोलिए. Like to thank everyone associated with this film, from Sai ma'am to Sharad sir, Gyanesh, Nilesh Sattu. He's been a part and parcel of life for the last 6 years now. Samit sir for coming on board as a presenter on this very beautiful film. Our labor of love that he's supported us to present the film, and the entire cast and crew, Umesh Jagtap sir, Vitthal Kale, Poonanand, everyone sitting here has been fabulous. Thanks everybody. देखा कॉर्पोरेट जैसा बोला ना अभी. थँक्यू सर. आत्ताच उरलेल्या कास्टचा उल्लेख केला तर मला वाटतं ज्ञानेश आपण या अभिनेत्यांना सुद्धा मंचावरती आमंत्रित करूया आणि त्यांच्याशीही आपण गप्पा मारूया. हा आमच्या फिल्ममध्ये नाही आहे. हा कोण आहे? अनुया कळसकर. आणि एक छोटासा जो
अगदी तेव्हा 8-9 महिन्यांचा होता तो अमोघ बैजे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं आणखीन एक महत्त्वाच्या 2 व्यक्तींना आपण याच योग्य वेळेला मंचावरती आमंत्रित करूया. असोसिएट प्रोड्युसर्स आनंद पाफना आणि रवी जांगडा यांना मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्यापासून त्यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये. संजय राम, विवेक वाघ सर, तन्मयी, चेतस, जिमी, जिष्णू, सिद्धेश, प्लीज स्टेजवर या. आणि को रायटर अविनाश, जितेश, संजय फोटो सगळ्या टीमचा फोटो काढण्याची हीच खास तो महत्त्वाचा क्षण आहे. विक्रम आणि ड्रीमरशी पण संजय राम, प्लीज कम ऑन स्टेज. पीछे हाथ मारो उधर रास्ता प्लीज स्टेल ही आहे टीम राक्षस. आता मी क्रूला विनंती करेन की आपण बसून घ्यावं, पण कास्टला मात्र विनंती आहे की तुम्ही स्टेजवरच थांबावं. आपण आता आपल्या इतर महत्त्वाच्या अभिनेत्यांचं पण मनोगत जाणून घेणार आहोत. उमेश जगताप यांना मी विनंती करते की तुमचा अनुभव सांगावा या चित्रपटाचा. नमस्कार, मी उमेश जगताप. मी या फिल्ममध्ये भिल्ला नावाचं कॅरेक्टर करतोय. हा आदिवासी आंदोलनाचा नेता आहे. आता मी राक्षस आहे का नाही हे सांगणार नाही, कारण ते तुम्हाला फिल्म बघितल्यानंतरच कळेल. पण फिल्ममध्ये काम करताना खूप आता सगळेच म्हणतात, पण आम्हाला खूपच मजा आली. सगळ्यांची चांगली मैत्री झाली. शरद सर, सई यांच्याबरोबर खूप मजा आली काम करायला. आणि ज्ञानेशबद्दल काय सांगणार, कारण तो माझा खूप अगोदरपासून मित्र आहे. आम्ही नाटकात एकत्र काम केलं, आम्ही ललित कला केंद्रामध्ये एकत्र होतो. आणि त्याचं पॅशन, त्याची काम करण्याची पद्धत ही खूपच चांगली आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि विवेक सर, निलेश सर, थँक्यू सो मच. विठ्ठल काळे. मी या फिल्ममध्ये परसू नावाचं पात्र केलेलं आहे, जो की इरावती आणि अरुण यांचा जंगलातला स्टोरीमध्ये पुढे जाऊन झालेला मित्र आहे, जो राक्षस शोधण्यामध्ये प्रयत्न करतोय. असं कॅरेक्टर आहे. थँक्यू सो मच. अतिशय महत्त्वाच्या भूमिका आहेत या अभिनेत्यांच्या आणि अतिशय गुणी कलाकार आहेत. त्यामुळे मला वाटतं जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि त्यानंतर पूर्णानंद वांढेकर. हा जेवढं बोलला त्यापेक्षा खूप मोठं पात्र आहे याचं. 2 ओळीतच त्याने संपवलं. मी चीफ ड्रायव्हरचा रोल करतोय. हे नाव आहे पात्राचं. या शरद. आणि खूप मजा आली फिल्म करताना. एक वेगळी माहिती सांगतो. राक्षस का झोटिंग या नावाचा अर्थ कुणी विचारलं नाही आजपर्यंत. सांगतो
झोटिंग हा एक गण आहे जो महादेवाच्या सगळ्या राक्षसांची जी पलटण असते त्यातल्या एका गणाचं नाव आहे झोटिंग आणि त्याचा प्रमुख असतो झोटिंग. दिस इज ज्ञानेश झोटिंग. सो दॅट्स वाय ही मेड दिस फिल्म राक्षस. आणि मजा आली खूप काम करताना. जन्मापासूनच राक्षस जन्माला आला, माणूस आणि सिनेमा दोन्ही असं म्हणायला काहीच हरकत नाही बहुतेक. आणि मजा आली खूप. आणि निर्मात्यांबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे मनापासून की म्हणजे बाजारात 2 प्रकारचे लाईट आपल्याला मिळत असतात, एक 30 रुपयेवाला, एक 90 रुपयेवाला. प्रकाश सारखंच देतात, पण दिग्दर्शक जेव्हा म्हणतो नाही सर मेरे को 90 वाला चाहिए, ये बहुत अच्छा है. प्रोड्यूसर अरे भाई वो लाइट ही दे रहा है ना. नहीं सर ये फिल्म का जॉनर अलग है, उसमें 90 वाला ही चलेगा. आणि असं म्हटल्यानंतर निर्माते म्हणतात ओके येस नाही ठीक आहे आपण ऍडजस्ट करू आणि ते 90 वाला बल्ब तुम्हाला आणून देतात. तर असे हे आमचे निर्माते. म्हणजे त्यांनी कधीही असं ऑप्शन असताना त्यांनी कधीही त्याच्या चॉईसला हे केलं नाही की दिग्दर्शकाला लेखकाला जे वाटतंय कास्ट असेल कुठलं सगळं जे लॉजिस्टिक असेल त्याच्याबद्दल कुठली ऍडजस्टमेंट केली नाही. इट्स अबाउट ओनली प्रॉप्स. आणि शरद सरांसोबत एक सीन होता आणि खूप टेंशन आलं तुम्हाला कारण यांना उचलायचं होतं. सो मैंने डायरेक्टर को बोला कि देख भाई फ्रेम में तो पता ही चल जाएगा कि ये बंदा इसको उठा नहीं सकता, कुछ कर ऍडजस्टमेंट. त्यांनी काहीतरी ऍडजस्टमेंट केली आहे ती. मी यांना फिल्म मध्ये उचललंय मी यांना. आणि समित सरांचं नाव जेव्हा आलं या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये तेव्हा खूप आनंद झाला कारण मी सतत बघायचो हाफ तिकीट इधर हाफ तिकीट चेक में गया हाफ तिकीट इधर गया. म्हटलं अरे ह्या माणसाचं एकच चित्रपट म्हणजे सगळ्या जगात फिरतोय. मी 2-3 वेळा त्यांना सांगितलं पण आप हाफ तिकीट में पूरे दुनिया घुमा है. सो असे प्रेझेंटर या सिनेमाला लाभले. सो असं वाटतं की जी मेहनत सगळ्या लोकांनी केली आहे प्रोड्युसर्स असतील या फिल्मची असोसिएट असलेले सगळे लोक. हा पोरगा सुद्धा याची डेब्यू फिल्म आहे. मला असं वाटतंय की पण काही जाहिराती केल्यात का विचारून घे बाबा. तो घरच्या जाहिराती सांगेल. सो थँक्यू सो मच. आणि नक्की फिल्म बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू. वेलकम टू द पूर्णा स्टँडअप शो. याकूब सय्यद सरांना मी विनंती करते की आपणही बोलावं. ज्यावेळी मला ज्ञानेशजी ऑफिसमध्ये बोलवलं की तुम्हाला या चित्रपटात काम करायचं आहे, त्यांनी मला कथा सांगितली. कथा तर आवडलीच. मला एक प्रश्न पडला. तर त्यांनी असं प्रश्न विचारला की तुम्ही यांना कसं निवडलात, यांना कसं. तर मला प्रश्न पडत यांनी मला कसं काय निवडलं. रोल फार छान आहे. या मुलीने माझ्याबरोबर खूप छान काम केले. ही माझी हिरोईन, ही माझी हिरोईन. आणि दुसरं म्हणजे असं की जे लोकेशन यांनी जे सिलेक्ट केलं ते अप्रतिम, ग्रेट, जस्ट ग्रेट. ज्या वेळेला शूटिंग करायचं एक वाक्य होतं असं की तू माझ्या मागे काय येते. झालंय. रिहर्सल झाली, टेकची वेळ आहे. ही म्हणते मराठीमध्ये नाही इंग्लिश. वाय यू आर कमिंग बिहाइंड मी. No, I'm not coming here. I just saw you there. ते सगळे कट. आणि तू मराठीत बोला, मराठी पिक्चर. आम्ही सगळे वाक्य आम्ही मराठी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची. मी त्याला इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचो. ही आमची गंमत आहे आमची. आय लाईक द फिल्म. आय प्रे टू द गॉड. मैं अल्लाह से ये दुआ करता हूँ कि दिस फिल्म शुड रन नॉट फास्ट, फास्टर देन फास्ट. एंड आई एम श्योर everybody will like this film. It is very totally different film in the Marathi. मराठी चित्रपटाचे आपलं केव्हापासून सुरू आहे 1930 पासून चित्रपटाची सुरुवात झाली. त्याचं राक्षस विल बी रिअली राक्षस फॉर यू. नक्की. आय प्रे फ्रॉम माय हार्ट अँड देर इज अ डिफरन्स बिटवीन सई अँड मी. इफ आय टेक आउट टी फ्रॉम माय सई आय बिकम सई. If D is added to her, she will come safe. Thank you very much. थँक्यू सो मच सर. प्रातिनिधिक स्वरूपात आपण
महत्त्वाच्या भूमिका करणाऱ्या सगळ्या अभिनेत्यांचा आज मनोगत जाणून घेतला. याबरोबरच आपला महत्त्वाचा औपचारिक कार्यक्रम इथे संपतोय. आपण पुन्हा एकदा चित्रपटाचं ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर तुम्ही कलाकारांशी संवाद साधू शकता. दोन वस्तू इम्पॉर्टंट आहे कोणालाही अट्रॅक्ट करण्यासाठी. एक तर त्याची विशेषता आहे की नाव, सिनेमाचं नाव खूप युनिक आहे, खूप वेगळं आहे आणि सरप्राईज की असं टायटल मिळालं कसं आपल्याला राक्षस. खूप म्हणजे असं इंट्रिगिंग टायटल त्याचं. दुसरी गोष्ट संडान्स स्क्रिप्ट लॅबमध्ये गेलेली फिल्म आहे. म्हणजे हे माहिती होतं की हा जी गोष्ट सांगणार आहे मला ती खूप इंटरेस्टिंग असेल म्हणूनच त्या लॅबमध्ये गेलेली. म्हणजे नरेशन झालं ना, मी म्हणतो मी मोठी गोष्ट पण मी महिन्यात 25 नरेशन ऐकतो. पण त्याच्यामध्ये ही स्क्रिप्ट अशी होती की लोकांना बांधून ठेवणार होती की तुम्ही एकाही मिनटासाठी बाहेर जाणार नाही किंवा पॉपकॉर्न असं घेऊन बाहेर पॉपकॉर्न घेऊन तसं होणार नाही पिक्चरमध्ये. आणि इंटरेस्टिंग वेनी असं ते यु नो थ्रेडिंग केलेलं आहे तसं असं की 2 डिफरंट वे जरा थ्रेड केलं एकाबरोबर. खूप बढिया स्क्रीन प्ले. तर हे सगळं एक इंटरेस्टिंग गोष्टी माझ्यासमोर आल्या आणि एक ऑब्व्हियसली इज अ फॅन्टॅस्टिक रायटर हे मला माहितीच होतं पहिल्यापासून. नरेटर खूप छान आहे. मग शंका नव्हती की डायरेक्टर पण चांगलाच असेल. नाही असं केलेलं आहे पहिले पण इतकं सिम्पल कधी नाही केला रोल. कारण आणि मी सांगतो मी जेव्हा नरेट केला ना मी ह्यालाच बघत होतो पहिलं तर. कारण मी नॉर्मली स्क्रिप्ट वाचत नाही कधी, मी ऐकतो अख्खी स्क्रिप्ट. मी लोकांना म्हणतो नरेट करा मला दिसतं. जर मला त्या नरेशनमध्ये सिनेमा दिसला ना जर डोक्याचं तर स्क्रिप्ट छान असते. म्हणजे हे फॅक्ट आहे. तर नरेशन खूप छान होतं आणि मी ह्याला बघत होतो की हा कसा वागतोय, कसं बोलतोय. हा अविनाश आहे खरा. कारण ह्यानी ते लहानपणी बघितलेलं आहे किंवा ह्याला त्याची आठवण आहे म्हणून हा खूप क्लोजली कोणत्याही कॅरेक्टरला डिस्क्राईब करतो. मी अख्ख्या सिनेमामध्ये ना शूटिंग करताना पण ह्यालाच ऑब्झर्व करते. हा कसा वागतोय, केस कसे यायचे, असाच पॅन्ट शर्ट होऊन असाच येतो सेटवरती. किंवा ह्यालाच कॉपी केलं आहे म्हणजे जंगलासारखं लोकेशन तिकडे फॅसिलिटीज नावाचा हा विषय खूप कमी असतो. तर ते वातावरण कसं होतं खरं तर जंगलात आणि हे सगळं. म्हणजे तुम्हाला निघायचं आहे फक्त एकदा हॉटेलमधनं. केव्हा पोचाल परत हे नव्हतं माहिती. कुठे कुठे थांबाल हे नव्हतं माहिती. तिथे म्हणजे बेसिक फॅसिलिटीज असतील का हे पण नव्हतं माहिती. तर पण इतकी मला पहिल्यांदा कळलं की आपल्या देशातही खूप सुंदर लोकेशन्स आहे. आपण एक्सप्लोअर नाही करत फक्त. मला बाहेरचं दिसतं अच्छा आपण थायलंडला जाऊया किंवा आपण मॉरिशसला जाऊया किंवा तिथे जाऊया. पण भारतात पण खूप छान लोकेशन्स आहे. ब्युटिफुल आहे आणि फ्रेश आहे. खूप अनएक्सप्लोर्ड आहे आत्तापर्यंत. लोक तिथे जात नाही. तर मला जाऊन तर खूप बरं वाटलं. आणि आम्ही काय जायचो आपली शूटिंग असेल किंवा नसेल
जायचं, तिथे खायचं प्यायचं आणि तिथे जाऊन कुठे कोपऱ्यात झोपून जायचं. कास्ट आपण मुंबई पुण्यासारख्या शहरात राहतो आणि आता ही शहरं अशी वाढत 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 जात आता पांगतच चालली आहेत. आपण एक अत्यंत मेंटल पीस आणि शांतता मिस करतो. तर आम्ही खरं तर ते एन्जॉय केलं खरं तर फ्रँकली. फोन नाही, कव्हरेज नसायचं, फोन वाजायचे नाही, प्रत्येक गोष्ट अशी त्याच्यामुळे आम्ही चूज केली होती आणि आनंदात असायचो. इथे नेटवर्क मुळीच नव्हतं. म्हणजे घरून मैं जा रहा हूँ जंग पे, मैं कब वापस आऊंगा पता नहीं. असंच होतं की बायकोला फोन केला की मी चाललोय शूटिंगला ज्ञानेशच्या, फोन नसेल तर आता फक्त गॉडला प्रे करा की परत येईल हा माणूस. आदिवासी त्याच्या बेस स्टोरी असं तुम्हाला रिसर्च करावं लागलं, तुम्हाला स्पेशली कॅरेक्टर करतात. रिसर्च अख्खी समोर उभी ही व्यक्ती अशी आहे ना की ज्यांनी हे जगलंय ते. तर ऑब्व्हियसली मला ह्याच्याकडनं इतकं माहिती गेली. आणि ॲज अ कॅरेक्टर बरेच मित्र असतात नॉर्मली. प्रत्येक ॲक्टरना कोणा ऑब्झर्व करून त्याच्यामधल्या गोष्टी तो स्क्रीनवर दाखवतो. हे प्रत्येक ॲक्टरचं एक मेथड असतो. तर बरेच लोक ह्याची सिम्प्लिसिटी किंवा माझे मित्र जे साऊंड डिझायनिंग करतात किंवा फिल्म मेकिंग किंवा शॉर्ट फिल्म मेकिंग करतात त्यांना बघतो ना किती पॅशनेट येते, त्यांचं लक्ष फक्त त्याच साईडला असतं. तर तसा हा एक कॅरेक्टर आहे. त्याचं मोटिव्ह अगदी क्लिअर आहे लाईफमध्ये, मला हेच करायचं आहे, त्याच्या मागे लागलेलं होतं. करेक्ट. डिफिकल्ट होतं माझ्यासाठी, खूप डिफिकल्ट होतं. आणि पण काय ना तोच चॅलेंज आहे ना माझ्या आयुष्यात. म्हणजे आपण जसं आहे तसंच रोल मिळाला तर खूप सिम्पल आहे, म्हणजे चॅलेंजच नाही आहे. आपण ऐसे ही अशी पण काही वेगळं मिळालं. आणि ते तुम्ही बघाल की मी आता मागे पिक्चर गेला होता संघर्ष यात्रा, तुम्ही गोपीनाथ मुंडे यांची बायोपिक होती. जेव्हा तेही माझ्याजवळ तर मला थोडंसं अवघड वाटलं की मी आणि गोपीनाथ मुंडे कसं सेम दिसणार काय. पण मग तो चॅलेंज एक्सेप्ट केला आणि मग तो सिनेमा मी केला. तर मला हेच आवडतं की काही वेगळं आलं पाहिजे. आपण चॅलेंज एक्सेप्ट करा, प्रयत्न करा. सक्सेस फेल्युअर आपल्या हातात नाही आहे, पण ॲटलिस्ट वी कॅन ट्राय. मला नेहमी असंच आहे, पण ट्राय बाकी जनता आहे ती बघेल, त्यांना कळेल कसं काम करायचं. नाही, मी पहिल्यापासून सईचा खूप मोठा फॅन म्हणजे आय ॲडमायर हर वर्क. खूप छान काम करते, वेगळं काम करते, वेगळे रोल्स करते आणि प्रत्येक रोलमध्ये म्हणजे एक ऑथेंटिसिटी असते ना ती आणते ती. तो वजनदार असो किंवा वायझेड असो किंवा फॅमिली कट्टा असो किंवा हंटर असो, तर वेगवेगळे सिनेमा आहे, वेगवेगळे जॉनर आहे आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, ती करते. तर मला हे जेव्हा आवडलं की यार ही मुलगी प्रयत्न करते. फक्त मी सुंदर आहे म्हणून तसे रोल नाही करत की सुंदराला गाणं म्हटलं, घरी गेले, नाचले आणि चालले, असं नाही आहे. तर तो एक नाही, फक्त ही मुलगी चांगली ॲक्ट्रेस आहे. जेव्हा भेटलो त्याची, इतकी सुंदर ती ॲक्ट्रेस आहे ना, ती सुंदर ती व्यक्ती आहे. तर ते आमची ट्युनिंग लगेच झाली. म्हणजे फर्स्ट डे दॅट आईस वॉज ब्रोकन अँड वी वर चॅटिंग आणि बोलत होतो आणि मजा आली काम करायला त्याच्याबरोबर. स्पॉन्टेनियस आहे खूप. हां, नाही, गाणं असं ठरवून गाणं नको वगैरे असं नव्हतं. आपण कुठलीही रहस्यरंजन करणारी कथा ऐकतो, पाहतो, आपण कुठलेही सिनेमे बघतो जे मिस्टेरियस आहेत, ज्याच्यात एक थ्रिलर आहे, त्याच्यात गाणं आलं की ते सगळं पंक्चर होऊन जातं. थ्रिलर लोकांसाठी असतं की तो पॉपकॉर्न घेऊन या किंवा बाथरूमला जाऊन या, म्हणून गाणी असतात. तुम्ही एकदा आलात की तुम्हाला नक्कीच हे मी आश्वासन देईल की अरे का मधली सुट्टी झाली, असं एक तुम्हाला भावना येईल. कारण ते इतकं घट्ट बांधलेलं आहे आणि पदोपदी इतकी उत्कंठा वाढवणार आहे की त्यात गाण्याची कधीच आवश्यकता नसते आणि नक्कीच कुणीच प्रेक्षक मिस करणार नाही ते गाणं. उलट गाणं नाही आहे थँकफुली, कारण आपण थ्रिलर्स आणि अशा पद्धतीच्या जॉनरमध्ये गाणं आणून ते जॉनर खराब करतो. काय असेल पण मी जेव्हा आपण सिनेमा बघायला जातो तेव्हा सुरू होतो पिक्चर, मग इंटरव्हल होतो, सगळे बाहेर जातात, पॉपकॉर्न खातात, बाथरूमला जातात, चहा कॉफी करतात आणि मग परत बसून तुम्ही सिनेमा बघता. जेव्हा मी हा सिनेमा बघितला ना फर्स्ट टाईम, आमच्या प्रोड्युसरच्या एक स्क्रीनिंग हॉल इथे बघितला, मी एकटा बघत होतो. मी बघितला, इंटरव्हल झाला तर लाईट सगळे ऑन केले. म्हटलं लाईट क्यों ऑन किया? सर आप बाहर आ जाओ, कुछ खा लेते हैं. म्हणजे नहीं तू बंद कर लाईट, शुरू कर पिक्चर, मेरे को तुम्हें पिक्चर देखनी है, मेरे को वो बीच में ब्रेक नहीं चाहिए. तर हा सिनेमा असा आहे की यू विल नॉट फील की आपल्याला ब्रेक पाहिजे, मध्ये इंटरव्हल पाहिजे. कारण इतका थ्रिलिंग आहे, इतका इंट्रीग सिनेमा आहे ना, ते वाटतं की नाही इंटरव्हल नको याच्यामध्ये. म्हणून गाणी तर म्हणजे अक्षरशः नकोच आहे पिक्चरमध्ये. आणि बॅकग्राऊंड स्कोर्स आउटस्टँडिंग आहे. जास्त दाखवला नाही, सरप्राईज फॅक्टर ठेवला आहे. अनेक गूढ गोष्टी आहेत सिनेमामध्ये. त्यापैकी यांचं मुळात यांच्या पात्राच्या भोवतीचंच ते गूढ
आत्ता आहे. तर त्याच्यामुळे ते गूढ उलगडायला सिनेमा पूर्ण बघा असंच मी सांगेन. जर मला जास्त दाखवलं तर मग राक्षसाने गिळलं कोणाला? जेव्हा तुम्ही टीजरमध्ये ऐकलं की बाबा तू तिकडे नको जाऊ, बाबांना राक्षसाने बाबांना गिळलं आहे. बाबा जास्त दिसतं तर गिळलं कुठे? म्हणजे काय झालंय नेमकं हे फिल्ममध्ये इंटरेस्टिंग आहे असं. म्हणजे तुम्हाला कळलं की ओ अरे आउटस्टँडिंग मुलगी आहे ती. आणि एक तुम्ही ऐकलंच आता प्रेस कॉन्फरन्समध्ये तिने हे केलंय ते केलंय ते केलं हे केलं. आम्हाला